नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. असभ्यता ही कितक्या कळसाला जाऊ शकते आणि ती सुद्धा एका राष्ट्रप्रमुखाच्या पातळीवरती. याचं उदाहरण डोनाल्ड ट्रम्प यांनी घालून दिलेलं आहे. खरोखर अत्यंत लज्जास्पद. म्हणजे अशा प्रकारचा व्हिडिओ करायला लागतोय हीच मुळात एक लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि खरं सांगायचं झालं तर ते जे काही बोलले ना, ते शब्द मला बोलता सुद्धा येणार नाही. हे शब्द त्यांनी कोणाला उद्देशून काढले, तर सौदीचे राजपुत्र MBS ज्याला आपण म्हणतो, मोहम्मद बिन सलमान यांच्या बाबतीमध्ये हे शब्द काढले. कदाचित अमेरिकन स्लँग म्हणतो ना आपण, म्हणजे बोली भाषेमध्ये जे काही शब्द वापरले जातात त्याचा अर्थ कदाचित थोडासा वेगळा असेल. परंतु तुम्ही स्वतः एक राष्ट्रप्रमुख आहात, दुसऱ्या राष्ट्रप्रमुखाबद्दल आपण कसं बोलायचं असतं याचं भान डोनाल्ड ट्रम्प यांना बिलकुल नसतं. आणि ते म्हणतात ना तसे न्यूयॉर्कच्या रस्त्यावरची काहीतरी स्लँग बोलल्यासारखे बोलतात. तर हेच बघा ना, की एका पब्लिक रॅलीमध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं? ते म्हणाले, ट्रम्प शब्दशः सगळे शब्द मी वापरणार नाहीये. तुम्ही अर्थ लावून घ्यायचा आहे. ट्रम्प सेड द प्रिन्स हॅड नॉट एक्सपेक्टेड टू बिहेव इन सच अ फेवरेबल मॅनर टुवर्ड्स हिम. म्हणजे राजपुत्र माझ्याशी इतका चांगला वागेल अशी मी कल्पनाच केली नव्हती. अँड ही स्ट्रेस दॅट ही शुड बेटर बिहेव नाऊ. आणि हे जे काय त्यांनी चांगलं वर्तन केलेलं आहे हे त्यांनी असंच चालू ठेवलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. आय डिड नॉट थिंक ही वुड किस माय ॲ. I really did not expect it. And now he has to behave with me. He better behave with me. He has to behave, he said. तर हे जे आहे की मला खुश करण्यासाठी म्हणून सौदीचे प्रिन्स MBS यांनी XYZ केलं. मला तर अपेक्षाच नव्हती की हे असे वागतील. हा आता ठीक आहे, आता त्यांना कळलेलं आहे तर त्यांनी अशा पद्धतीनेच वागावं. म्हणजे काय, तर मला खुश करायचं. ही त्याची जबाबदारी आहे. कोणाची, तर सौदी प्रिन्सची जबाबदारी काय, तर ट्रम्पना खुश करायचं. हीच अपेक्षा आहे सगळ्यांकडून, हे लक्षात घ्या. आणि हे जे शब्द आहेत ना, हे शब्द त्यांनी हसत-हसत वापरले. अमेरिकेमध्ये अशी स्लँग भाषा नेहमी वापरली जाते. परिचय तुम्हाला असेल तर तुम्हाला समजेल मी काय बोलतेय ते. परंतु काहीतरी स्थळ काळाचं भान, आपण कोणाबद्दल बोलतोय ह्या सगळ्याचं कुठेतरी भान हे विसरलं गेलेलं आहे असं मला वाटतं. पण ट्रम्पने एक बाब मात्र निश्चित केली, की हे जे विधान केलेलं आहे ना त्याच्यामधून त्यांनी अनेक संकेत दिलेले आहेत. आणि मला खरं म्हणजे त्यांच्या त्या राजकीय त्यांच्या विधानाचे अर्थ काय तो काढण्यामध्ये मला जास्त रस आहे. म्हणजे हे जे वाईट शब्द त्यांनी वापरले ते सोडून द्या. पण ध्वनीत काय केलेलं आहे लक्षात ठेवा. आजपर्यंत चित्र काय दाखवलं जात होतं, की सौदीचे प्रिन्स MBS हे कसे अमेरिकेच्या आहारी गेलेले आहेत. म्हणजे ट्रम्पने बोला और MBS ने किया, असं जे चित्र उभं झालेलं होतं तसं अजिबातच नाहीये. आणि तुम्हाला आठवत असेल म्हणजे MBSचं आणि डेमोक्रॅट पक्षाचं बिलकुलच पटायचं नाही. कारण त्या जमाल खाशोगी नावाच्या पत्रकाराची हत्या MBSनी घडवून आणली असा त्यांच्यावर आरोप ठेवून डेमोक्रॅट पक्षाचे लोक त्यांच्या हात धुवून मागे लागलेले होते आणि राजघराण्यामध्ये बंड करून यांची गच्छंती करायच्या प्रयत्नामध्ये होते. परंतु MBSनी त्यांना बिलकुल दाद लागून दिलेली नव्हती. तेव्हा ट्रम्प आल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु ट्रम्प यांची दुसरी कारकीर्द ही वेगळ्या दिशेला चाललेली आपल्याला दिसते आहे आणि त्याच्यात काही सुधारणा होईल असं दिसत नाहीये. पण MBS यांनी तेव्हाही बायडेन यांना बिलकुल दाद दिलेली नव्हती. तुम्हाला आठवत असेल बायडेननी प्रचंड दडपण आणलेलं होतं की तुम्ही तेलाचं उत्पादन वाढवा म्हणून. कारण त्यांनी तेलाचं उत्पादन वाढवलं असतं तर रशिया अडचणीत आला असता. पण सौदी अरेबियाने तसं घडू दिलं नाही बिलकुल. आणि त्यांनी उत्पादन वाढवणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलेलं होतं अमेरिकेला. इतकंच नाही तर अमेरिकेची कास कायमची न धरता, म्हणजे अगदी एका बाजूला आतापर्यंत सौदी तिकडे झुकलेला होता ते न स्वीकारता त्यांनी चीनशी दोस्ती केली आणि चीनच्या माध्यमातून इराण सोबत निदान बोलणी तरी करता यावीत एवढी सोय करून ठेवलेली होती. तेव्हा MBS यांनी एक दूरदर्शीपणाचं
धोरण अवलंबलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी त्यांच्या देशामध्ये इस्लाम धर्माच्या निमित्ताने ज्या काही सुधारणा घडवून आणलेल्या आहेत त्या तर विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांना याची कल्पना आहे की इथून पुढे जर का सौदीला तेलाच्या उत्पादनावरती जगता येणार नाही अशी परिस्थिती आली तर इथे आपल्याला विविध इंडस्ट्रीज उभ्या राहायला लागतील आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेले सगळे बदल समाजात घडले पाहिजेत ह्याच्यावर त्यांचा कटाक्ष आहे. आणि म्हणून एक प्रकारे त्यांनी आजपर्यंत अब्राहम अकॉर्ड वरती त्यांनी सही निश्चित केलेली नाहीये, पण म्हणून ते काही त्याच्या मुळापासून विरोधामध्ये आहेत असं नाहीये. कुठेतरी पॅलेस्टाईनचा प्रश्न सुद्धा मार्गी लागावा एवढाच त्यांचा दावा राहिलेला होता. पण ट्रम्प यांनी त्यांच्या बोलण्यामधून हे दाखवून दिलं की MBS जे आहेत ते ट्रम्पच्या होला हो म्हणणाऱ्यातले नाहीयेत. म्हणजे सौदी अरेबिया म्हणजे पाकिस्तान नाहीये. ट्रम्पनी हुकूम केला की पाकिस्तान धावत जातो आज्ञा पाळण्यासाठी, तशी अवस्था सौदीची नाहीये. हे ह्यांनी आता सिद्ध केलेलं आहे ट्रम्पनी आणि दिस इज अ वेलकम थिंग असं मला वाटतं. म्हणजेच MBS ह्यांचा जो काही स्टेटस आहे इस्लामी देशांमधला तो कदाचित चांगला वाढेल ह्या सगळ्या प्रकरणामधून. म्हणजे एक तर त्यांना ते विरोध करतायत आणि थांबवण्याचा प्रयत्न करतायत, जिथे शक्य असेल तिथे प्रतिकार करतायत. हे चित्र उभं राहणं हे अतिशय चांगली गोष्ट होती. त्यांनी MBS हे ज्याला म्हणतो आपण समतोल राखण्याचा प्रयत्न करतायत. ते काय केवळ ट्रम्पला विरोधाला विरोध करायचा म्हणून नाही, परंतु कुठेतरी आपल्या हिताच्या आड येणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करणं पण अत्यावश्यक. मोदींनी काय केलेलं आहे? मोदी काय ट्रम्पच्या विरोधात आहेत असं नाहीये. पण तुम्ही तुमच्या टर्म्स ह्या जुलमीपणाने आमच्यावरती लादाल तर त्याला मग रिॲक्शन येते. तशी रिॲक्शन MBS ने सुद्धा दिलेली आहे. अँड धिस इज गुड. MBS इज नॉट अ सेल आउट. त्यांनी सिद्ध झालं आणि हे MBS स्वतःच्या तोंडाने कधी बोलत नाही. ट्रम्पने त्याची अॅक्नॉलेजमेंट दिली. ही फार चांगली गोष्ट झालेली आहे आणि दॅट इज व्हाय तुम्ही जर का अलिप्त राहणार असाल तर अमेरिका तुमच्यावरती अशा कमरे खाली वार करणार ही बाब ट्रम्पनी वारंवार सिद्ध केलेली आहे आणि ती आता सुद्धा ते सिद्ध करतायत. त्यामुळे हे चित्र जे आहे ते एक प्रकारे मिडल ईस्ट मध्ये आत्ताची जो क्रायसिस चालू आहे त्या क्रायसिस साठी म्हणून MBS ची प्रतिमा ही उजळलेली आहे. सौदी अरेबियाने एक काम केलेलं आहे या सगळ्या भाषणबाजीवरती आणि हे जी सगळी विधानांची जी सपाटा लावलाय ट्रम्पनी त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. कारण ह्या असल्या पातळीवरती कोण जाणार? ते मौन हेच सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी मौन साधलेलं आहे. मात्र एक बाब स्पष्ट झालेली आहे की MBS आता सुद्धा ट्रम्पचे हुकूम मानत नव्हती. आता तो बिलकुल मानणार नाही. कारण अशा पद्धतीने तुम्ही जर का लोकांना ट्रीट करणार असाल तर ते तुम्हाला वाजवल्याशिवाय राहणार नाही. ह्याच्यातून धडा घेतील अशी अजिबात अपेक्षा नाहीये. कारण त्यांचा सपाटा चालूच असतो. ते कुठल्या तरी वेगळ्या जगामध्ये वावरत आहेत आणि ते तसंच चालू राहणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.